मनश्शे याने यहोवा देवाच्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे यहोवा देव येरुशलेमवर व यहुद्यावर अरिष्ट आणतो. 2 राजे अध्याय 21 ओवी 1-9. हिजकिया राजा जो यहोवा देवाच्या आज्ञा व नियमाप्रमाणे चालत होता, त्याला यशाया भविष्यवक्त्याने तू मरणार असा यहोवा देवाचा निरोप सांगितला व त्याने यहोवा देवाची प्रार्थना केली व तो म्हणाला, मी तुझ्यापुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने कसा चाललो हे तुला माहीत आहे. व हिजकिया फार रडला. त्यामुळे यहोवा देवाने त्याचे आयुष्य 15 वर्षे वाढवले. पुढे त्याचा मुलगा मनश्शे हा राज्य करू लागला. तेव्हा तो 12 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 55 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेप्सिबा होते. आणि जी राष्ट्रे यहोवा देवाने इस्रायलाच्या संतानापासून यहोवा देवाच्या दृष्टीने ओंगळ वाईट कार्य केल्यामुळे घालवली होती आणि त्याचा बाप हिजकिया याने ज्या उंच स्थानावरील वेद्यांचा नाश केला होता त्या त्याने पुन्हा बांधल्या. त्यांनी बालासाठी वेद्याही बांधल्या आणि इस्रायलचा राजा अहाब याने केले होते तसे त्याने आशेरा देवीचे झाड केले आणि आकाशातल्या सर्व सैन्याचे भजन व सेवा केली. आणि ज्याविषयी यहोवा देवाने असे म्हटले होते की मी आपले नाव येरुशलेमेत ठेवीन, त्या मंदिरामध्ये यहोवा देवाच्या घरात त्यांनी वेद्या बांधल्या आणि त्यांनी यहोवा देवाच्या घराच्या दोन्ही अंगणात आकाशाच्या सर्व सैन्याच्या वेद्या बांधल्या. त्याने आपला मुलगा अग्नीतून पार केला आणि तो शकून मूर्त पाळीत असे व दैव प्रश्न पाहत असे आणि भूतसंचार व जादूगारी करीत असे आणि यहोवा देवाला चिडवायला त्याच्या दृष्टीने जे वाईट ते तो करीत असे. आणि जे आशेरा देवीचे झाड त्याने केले होते त्याची कोरी मूर्ती करून त्याने आपल्या घरात मांडली. त्या मंदिराविषयी यहोवा देवाने दाविदाला व त्याचा मुलगा शलोमोन याला म्हटले होते की या घरात व जे यरुशलेम नगर मी इस्रायलच्या सर्व वंशातून निवडले त्यात मी आपले नाव सर्व काळ ठेवीन आणि जो देश मी इस्रायलच्या पूर्वजांना दिला त्याच्याबरोबर त्याचे पाय आणखी फिरवायला लावणार नाही. त्या देशातच त्यांना सर्व काही मिळेल. केवळ ज्या आज्ञा मी त्यांना दिल्या त्या सर्वाप्रमाणे आणि माझा सेवक मोशे याने जे नियमशास्त्र दिले त्याप्रमाणे करायला जर ते जपतील तर मी हे करीन. आज जगात यहोवा देवाच्या आज्ञा व नियम कोणीही पाळत नाही, तर माणसाने केलेले नियम ते पाळतात. इस्रायलाने यहोवा देवानेचे ऐकले नाही आणि जी राष्ट्रे मूर्तिपूजा मागे होती त्या राष्ट्रांचा नाश यहोवा देवाने इस्रायलच्या संतानाकडून केला होता. त्यापेक्षाही अधिक वाईट करायला मनश्शेने त्यांना भुलवले. मनश्शेने करायला लावलेल्या पापामुळे यहोवा देव आपला सेवक भविष्यवादी याच्याकडून बोलला. 2 राजे अध्याय 21 ओवी 10-15. यहुदाचा राजा मनश्शे याने जी ओंगळ कर्मे केली आहेत त्याच्यापूर्वी जे अमोरी होते ते जे करीत असत त्यापेक्षाही वाईट त्याने केले आहे आणि आपल्या मूर्तीकडून यहुदाला पाप करायला लावले आहे. म्हणून यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो, पहा मी येरुशलेमवर व यहुदावर असे अरिष्ट आणतो की जो कोणी ते ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. आणि येरुशलेमवर मी शमरोनाचे सूत्र व अहाबाच्या घराण्याचा अवलंब आणीन. आणि जसा कोणी भांडे पुसून पालथे करून ठेवतो तसे मी येरुशलेमेत साप पुसून टाकेन व बाकी राहिल्यांना मी त्यांच्या शत्रूच्या हाती देईन. मग ते आपल्याला सर्व शत्रूंना भक्ष व लूट असे होतील. कारण त्याचे पूर्वज मिश्र देशांतून निघाले तेव्हापासून आजपर्यंत ते माझ्या दृष्टीने आज्ञा व नियम न पाळून ते वाईट करीत आहेत, मला चिडवीत आले आहेत. आपण सर्व यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळतो का याचा विचार करायला पाहिजे. तर ते न पाळल्यास यहोवा देवाचा कोप कसा असतो हे त्याने भविष्यवाण्यामार्फत सांगून ते केले आहे. तशी परिस्थिती आपणावर येऊ नये म्हणून माणसाने केलेले नियम न पाळता यहोवा देवाने दिलेल्या 10 आज्ञा व नियम पाळूया.
तसेच डुक्कर न खाणे, खाचेवर न जाणे, अशुद्ध गोष्टींना न शिवणे व अंतःकरण शुद्ध ठेवणे, तसेच त्याने दिलेली पहिली आज्ञा व येशू ख्रिस्ताच्या पहिली आज्ञेप्रमाणे मत्ते अध्याय 22:37 तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने, आपल्या सर्व मनाने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर, असे आपण करूया. म्हणजे आपल्यावर यहोवा देवाचा कोप येणार नाही व आपल्या यहोवा देवाच्या आणि कोकराच्या राज्यात जागा मिळेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.